श्लोक 167. श्रीराम. बरा निश्चय शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची धरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. श्रीराम. सदा संगती सज्जनाची धरावी या चरणानं शेवट होणारे जे 5 श्लोक आहेत त्यातला हा शेवटचा श्लोक आहे. क्षणिक सुख कोणतं आणि दीर्घकालीन कोणतं याचा विचार करावा असं समर्थ सांगतात. व्यवहारामध्ये जेव्हा माणूस पैसा मिळतो तेव्हा भविष्यकाल सुखकारी व्हावा यासाठी काही पैसे बाजूला ठेवतो. मुलाबाळांचं शिक्षण, त्यांची लग्नकार्य यासाठी आपण तरतूद करून ठेवतो. अचानक येणाऱ्या अडचणी, आजारपण यासाठी काही सोय करून ठेवावी लागते आणि त्यासाठी मिळालेलं सगळं धन क्षणिक सुखासाठी आपण खर्च करत नाही. त्याचप्रमाणे तात्पुरतं सुख आणि कायमस्वरूपी सुख, क्षणिक सुख आणि शाश्वत सुख यातला फरक ओळखण्याचा विवेक माणसाला जमला पाहिजे. व्यवहारामध्ये आपण मिळवलेल्या पैशातून भविष्यकाळाची तरतूद आपण करून ठेवतो. तसंच अध्यात्मात देखील आत्मसुखाचा विचार करून आपला वृद्धापकाळ कसा सुखाचा होईल याचा विचार केला पाहिजे आणि त्यासाठी पुन्हा मी म्हणजे फक्त देह आहे ही भावना सोडली पाहिजे. समर्थांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. जेव्हा समोर समर्थांचा देह सुटण्याचा काळ जवळ आला तेव्हा परिवारातल्या मंडळींना त्यांनी तशी कल्पना दिली. सर्व मंडळी शोकाकुल झाली. त्यांना खूप रडू येऊ लागलं. तेव्हा समर्थ म्हणाले, शोक कशाचा करता? माझ्याजवळ इतके दिवस राहून तुम्ही हेच शिकलात का? मी शरीरानं आहे याला काही किंमत नाही. शाश्वत सुखाचा मार्ग आत्माराम, दासबोध यासारखे ग्रंथ तुमच्या स्वाधीन केलेले आहेत. या जड शरीराचा लोभ कशासाठी करता? शाश्वत सुखाचा मार्ग थोडा खडतर असतो. एका जन्मापेक्षा जन्मजन्मांतराचा विचार यात अभिप्रेत असतो आणि यासाठी नामस्मरण, चिंतन, मनन, सत्यनिष्ठा, परमेश्वराप्रती प्रेमभाव यांची कास धरावी लागते. माझं प्रत्येक कर्म शुद्ध आहे का याची चिंता करावी लागते. मन शाशंक असणं, मनात संदेह निर्माण होणं हा मानवी मनाचा स्थायी भाव आहे. परमेश्वर आहे की नाही, तो मला भेटेल की नाही, किंवा काय केलं तर तो प्रसन्न होईल याबद्दल माणसाच्या मनामध्ये संदेह असतात. मनात असणारी परमेश्वराप्रतीची श्रद्धा आणि संदेह यामध्ये मन दोलायमान होतं. साहजिकच परमेश्वर चिंतनात ते रमत नाही. त्यासाठी समर्थ सांगतात, सर्व संशय दूर सारावेत. परमेश्वराप्रतीचा निश्चय घट्ट करावा, कारण तो एकमेव शाश्वत सुखाचा मार्ग आहे. श्रद्धा दृढ नसणं, उत्कट इच्छा नसणं, स्वतःच्या योग्यतेविषयी साशंकता असणं या कारणाने संदेह निर्माण होतो. स्वतःच्या योग्यतेविषयी साशंकता असणं या कारणांनी संदेह निर्माण होतो. यासाठी विवेकानं उपासना करावी. साध्य आणि सिद्धी यांच्यात जे अंतर असतं ते पार करण्यासाठी वेळ लागणारच आहे. त्यासाठी माणसानं सतत ध्येयाचा विचार करावा. संशयाचा किडा डोक्यात वळवळत असेल तर निश्चयाचं बळ कमी पडतं. भगवंताप्रतीचा निश्चय इतका दृढ व्हावा की सर्व शंका मिटून जाव्यात. आपल्याला यश मिळत नसेल तर त्याला दुसरा कोणीही जबाबदार नसतो. आपण आपल्याला मिळत असणाऱ्या वेळाचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की आपण आपल्या आयुष्यातले अनेक क्षण वाया घालवतो. दूरदर्शनवरच्या निरर्थक मालिका बघणं, वादविवाद किंवा चर्चा करणं, फोन करणं यात आपला बराचसा वेळ जातो. एखादा निश्चय आपण जानेवारीला नवीन वर्षात करतो, काही दिवस तो पाळतो आणि नंतर विसरतो. पुन्हा पुढच्या जानेवारीला आपल्याला हे सगळं आठवतं, पण मधले जे दिवस वाया गेलेले असतात ते काही परत येत नाहीत. यासाठी समर्थ घडीनं घडी सार्थकाची करावी असं म्हणतात. यासाठी प्रत्येक क्षण काहीतरी शिकण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी खर्च करावा. तो वेळ निरुपयोगी गोष्टीत वाया न घालवता शाश्वत सुखप्राप्तीसाठी उपासनेत घालवावा. सत्पुरुषाचं लक्षण सांगताना समर्थ म्हणतात, ऐक सदैवपणाचे लक्षणं,
रिकामा जाऊ नेदी एक क्षण. सत्पुरुष शांत आणि परोपकारी असतात. समोरच्या माणसाकडून काही फायदा व्हावा ही त्यांची वृत्ती नसते. त्यामुळं वेळ सार्थकी लावण्याची प्रेरणा सत्पुरुषांच्या संगतीत मिळते. संतांचा सहवास प्रत्यक्ष मिळणं शक्य नसेल तर ग्रंथांचं वाचन, त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुकरण, चिंतन, मनन यात आपलं मन गुंतवावं. सध्याच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन या गोष्टी गुगल, यूट्यूब यावर सुद्धा अतिशय सुंदर उपलब्ध आहेत. चिकाटीनं अशा पद्धतीनं अभ्यास केला तर फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री समर्थ आपल्याला देतात. जय जय रघुवीर समर्थ. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची धरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. श्रीराम.